गोपाल कृष्ण भगवान की जय। भ्रातर्येवं विनिहते हरिणा क्रोडमूर्तिना हिरण्यकशिपो राजन् पर्यतप्यदृशा शुचा। आपण चतुर्थ दिवसाच्या द्वितीय सत्राला आता प्रारंभ करत आहोत। आपण आत्ता मागच्या भागामध्ये बघितलं की कशा प्रकारे प्रियव्रत हा राज्य स्वीकारत नव्हता। ब्रह्मदेव आले, त्यांना समजून सांगितलं। त्याच्याच वंशामध्ये ऋषभदेव जन्माला आले, त्यांना 100 मुलं झाली। त्याच्यातील सगळ्यात मोठा जो होता तो भरत। त्यानंतर पुढच्या जन्मामध्ये तो हरिणीच्या जन्माला गेला। त्यानंतर पुन्हा तो एका ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला। तो जडभरत म्हणून फिरू लागला आणि कशा प्रकारे त्याने रहुगण राजाला उपदेश दिला आणि त्या राजाला मुक्त केले ते बघितलं। वेगवेगळ्या लोकांची वर्णन बघत असताना नरकाचं वर्णन आपण बघितलं। कुठले पाप केल्यानंतर मनुष्य हा कुठल्या लोकात जातो, त्यामध्ये त्या पापापासून, त्या नरकापासून वाचण्यासाठी उपाय म्हणून अजामिळाचं चरित्र बघितलं की नामस्मरण एक असा उपाय आहे की त्या नामस्मरणाच्या सहाय्याने आपण किंवा आपल्याला नरकाचं दर्शन होणार नाही। इथपर्यंत आपण आलोयत। आता परीक्षित राजाने विचारलं की हिरण्याक्षाचा जो भाऊ आहे हिरण्यकशिपू, त्याचा वध भगवंतांनी कसा केला। वस्तुतः आपल्या सर्वांना माहिती आहे की हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे कोण होते। भगवंतांचे द्वारपाल होते, जय आणि विजय। कथा आपल्याला माहिती आहे। एकदा सनकादिक ऋषी भगवंतांना भेटण्यासाठी गेले। यांनी अडवलं, जायचं नाही, थांबा, आधी परवानगी पाहिजे मग जा। यांना राग आला, म्हणे तुम्ही अजून सुद्धा या इथं वैकुंठामध्ये एवढ्या भगवंताच्या जवळ राहता, पण तुमच्या मनामध्ये अजून भगवंत वेगळे आणि भक्त वेगळे असा भेद आहे। तुम्हाला शाप देतो, राक्षस व्हाल। तेच जय विजय। एका जन्मामध्ये हिरण्याक्ष हिरण्यकशिपू, एका जन्मामध्ये शिशुपाल दंतवक्त्र आणि एका जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण। आणि या सर्वांच्या नाशासाठी दरवेळेस स्वतः भगवंत अवताराला येतात। हिरण्याक्ष हिरण्यकशिपू या सगळ्या माणसांच्याच वृत्ती आहेत। हिरण्याक्ष म्हणजे काय आणि हिरण्यकशिपू म्हणजे काय, हे असुर आहेत। आता बघा, असुर किती अक्षर आहेत? 3। असुर शब्दाचा अर्थ माहिती आहे का? असुर म्हणजे राक्षस। सुरामध्ये नसलेला नाही, नाही तसं नाही। कारण तुमच्यासारखे जो सुर नाही तो असुर। असुर 3 अक्षर आहेत। असुर। असु याचा अर्थ इंद्रिय। असुषु रमन्ते इति असुराः, जे नेहमी इंद्रियांमध्येच रममाण होतात, थोडक्यामध्ये जे नेहमी विषयातच अडकलेले असतात, त्यांना म्हणायचं असुर। हिरण्याक्ष याचा अर्थ काय?
हे जे राक्षसांचे असुरांचे जे नावं आहेत ना, हे नावं म्हणजे हे आपल्या एक वृत्तीच आहेत माणसाच्या. कंस, क म्हणजे आनंद, क म्हणजे सुख, कम स्यती इति कंसहा, जो सुखाचा नाश करायला बघतो त्याला म्हणायचं कंस. आता किती कंस आहेत समाजात बघा. हिरण्याक्ष शब्दाचा अर्थ, हिरण्य म्हणजे सुवर्ण, हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष, अक्ष म्हणजे डोळा, ज्याच्या डोळ्याला जिकडं तिकडं सोनच दिसतंय, सोनं याचा अर्थ द्रव्य घ्या, ज्याच्या डोळ्याला जिथं तिथं द्रव्यच दिसतं त्याला म्हणा हिरण्याक्ष. कशात पैसा कसा मिळेल, हिरण्याक्ष. हिरण्यकशिपू म्हणजे काय, कशिपू म्हणजे गादी, हिरण्य म्हणजे सुवर्ण, ज्याला सोन्याची गादी आवडते, थोडक्यामध्ये ज्याला आराम करायला फार आवडतो त्याला म्हणा हिरण्यकशिपू. या नावांमध्ये सुद्धा त्यांचे स्वभाव दडलेले आहेत. हिरण्यकशिपू, माझ्या भावाला त्या विष्णूने मारलं, माझ्या भावाला मारलं, मी बदला घेणार. त्याच्या आधी बघा तुम्ही, हे हिरण्यकशिपू तप करायला जाण्याच्या मागच्या अध्यायामध्ये हा हिरण्यकशिपू आपल्या घरच्यांना, हिरण्याक्ष मेले म्हणून घरचे रडत होते, तर तिथं त्यांना जाऊन सांगतोय काही नसतं, मरणारा देह आहे, आत्मा मरत नाही, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापः न शोषयति मारुतः. हे सगळं हिरण्यकशिपू त्यांना सांगतोय घरच्यांना. कोणी कुणाला मारत नसतं, आपापल्या कर्मानुसार सगळे मरत असतात, हे सगळं सांगतो आणि लगेच पुढच्या अध्यायामध्ये बदला घेण्यासाठी तपाला जातो. थोडक्यामध्ये जो दुसऱ्यांना तत्वज्ञान देतो आणि आपण तसं वागत नाही त्याला म्हणायचं हिरण्यकशिपू. ओके नाही, लोका सांगे ब्रह्मज्ञान, परोपदेशे पांडित्यम कुर्वन्ति बहवो जनाः विस्मरन्ति शिष्टत्वं स्वकार्ये समुपस्थिते. दुसऱ्यांना सांगताना मात्र हां असं करा तसं करा, आणि स्वतः वागताना ते एका एक साधू होते, त्यांचा मुलगा गेला. त्या साधूचे एक यजमान होते. एके दिवशी साधूंच्या यजमानांचा मुलगा काही कारणानिमित्त मृत पावला. तो माणूस रडू लागला. हे साधू म्हणाले, अहो काही नसतं, मरणारा कोण आहे, आत्मा मरत नसतो, देह नष्ट होतो, देह म्हणजे वरे बघच काही काही सांगितलं. आणि काही काळानंतर त्या साधूंकडे एक म्हैस होती म्हणे. बरेच काही दिवसांनंतर ती म्हैस मेली. म्हैस मेल्यानंतर हे साधू जे रडू लागले. त्या माणसाने म्हटलं, महाराज सगळं खोटं असतं ना, रडायला काय झालं. नाही बाबा, पोरगा तुझा होता, म्हैस माझी आहे. यात्रेमध्ये काही चोरीला गेलं दुसऱ्याचं, काही नसतं रे, अरे एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये जातच असतो चोरीला, त्यात काय. आणि आपली एक चप्पल चोरीला जाऊ द्या, यात्रेत 10 वर्ष भोगतो. तिकडे गेलो होतो, माझी चप्पल चोरीला गेली. ही वृत्ती ज्याची आहे त्याला हिरण्यकशिपू म्हणा. म्हणून तुम्ही बघा, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एक स्त्री येते. महाराज, एक छोटा 5-10 वर्षाचा मुलगा 300 किलोमीटरवरून, महाराज ऐका ना, हा माझा नातू आहे, फार गुळ खातो, ऐकत नाही म्हणे, तुम्ही सांगा ना त्याला गुळ खाऊ नका. नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं, एक काम करा, 1 महिन्याभराने या,
ती बाई पुन्हा 300 किलोमीटर लांब गेली, पुन्हा 300 किलोमीटर महिन्यानंतर आली. महाराज आठवते का मी 1 महिन्याखाली आले होते? म्हणे हो. ह्याला सांगा ना गुळ खाऊ नका. नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, ए बाळा गुळ खाऊ नये बरं, जास्त गुळ खाणं वाईट असतं, जा म्हणे. ती बाई म्हणाली, महाराज एकच वाक्य बोलायचं होतं तुम्हाला, गुळ खाऊ नये. मग त्याच दिवशी मी आले होते महिन्याखाली, तेव्हा न सांगायला काय झालं? पुन्हा ते महिनाभर घरी जा, पुन्हा तेवढे 300 किलोमीटर या, पुन्हा या तर काय एक वाक्य गुळ खाऊ नये, तेव्हाच न सांगायला काय झालं? नाथ महाराज म्हणाले, काय सांगावं तुला, 1 महिन्याखाली ज्या वेळेस तू आले होतीस ना याला घेऊन, तेव्हा मीच गुळ फार खात होतो. 1 महिना झाला मी गुळ खाणं बंद केलंय आणि मग याला सांगितले गुळ खाऊ नको. हा हिरण्यकशिपू बरोबर याच्या विरुद्ध होता. दुसऱ्याला तर नाही नाही ते सांगायचा, स्वतः गेला तप करण्यासाठी. एवढं तप केलं याने, एवढं तप केलं की त्या तपाच्या सामर्थ्याने असं वर्णन आहे की त्याचे सगळे शरीरावरचं रक्त, सगळं शरीरावरचं मांस सगळं नष्ट झालं, फक्त हाडं शिल्लक होती. एवढं तप केलं. मला तरी असं वाटतंय की हिरण्यकशिपू जरी राक्षस असेल पण त्याच्याकडून सुद्धा आपण काही घेण्यासारखं आहे. आपण जे कार्य करतोय, जे कार्य सुरू केलंय ते पूर्ण होईपर्यंत न थांबणं हे आपण हिरण्यकशिपूकडून शिकू शकतो. 3 टप्पे असतात माणसाचे. काही जण कामामध्ये विघ्न येईल सुरू केलेल्या कामामध्ये म्हणून कामच सुरू करत नाहीत. का हो, भागवत कथा ठेवावी, नाही ते ठेवली असती, पण समजा ते भागवत कथेमध्ये चालू असताना जर लाईट गेली तर, आणि लोकच जर आले नाहीत तर कथेला, एवढे मोठे विघ्न येतील, त्याच्यापेक्षा न ठेवलेलीच बरी, असे काही असतात. काही जण काम सुरू करतात पण एखादं विघ्न आलं तिथंच बंद, नकोच करायला. एकदा 10वीत नापास झालं, जे काही जण असं समजा, हे 10वीचंच उदाहरण घ्या. काही जण असे आहेत 10वीत नापास होईल याच्या भीतीनं पेपरच द्यायचा नाही. काही जण एकदा नापास झाले आता पुढे द्यायचंच नाही. पण काही जण असे आहेत की जे कितीदाही नापास झाले तरी सुद्धा प्रयत्न करून पास होईपर्यंत प्रयत्न करतात आणि आपलं फल प्राप्त करून घेतात. मग ह्याच्यातून काय शिकायचं? हिरण्यकशिपूकडून काय शिकायचं? मरायला टेकला पण माझ्या मनातलं प्राप्त झाल्याशिवाय मी थांबणार नाही, हे शिकण्यासारखं आहे की नाही? तप केलं, एवढं तप केलं, शरीरावरचे फक्त हाडं शिल्लक. मग जगला कस काय? तुम्हाला एक सांगू का, वस्तुतः हे हिरण्यकशिपूचं जे तप होतं हे सात्विक तप नव्हतंच. तुम्ही जर गीता वाचली असेल, तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली असेल तर गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये आपल्याला तपाचे प्रकार दिलेत. शारीरिक तप आहे, मानसिक तप आहे, वाङ्मय तप आहे, सात्विक तप आहे, राजस तप आहे, तामस तप आहे. सात्विक तप कशाला म्हणायचं? श्रद्धया परया तप्तम तपस्तत्रिविधं नरैः
अफलाकांक्षिभिर्युक्तो युक्तैः सात्विकं परिचक्षते. श्रद्धया परया तप्तम, श्रद्धेने केलेलं तप. अफलाकांक्षिभी, हे मी तप करतोय, मला याच्यातून काहीतरी मिळालंच पाहिजे अशी भावना नसताना जे तप केलं जातं त्याला म्हणायचं सात्विक. आपल्याला आता हिरण्यकशिपूचं तप त्याच्यात बसते का बघायचे, ह्याच्यात बसेल का? अफलाकांक्षी आहे का त्याचं तप? काहीतरी मिळवायचंय ना त्याला, म्हणजे सात्विक नाही. सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत क्रियते तदहि प्रोक्तम राजसंचलमध्रुवम. पुढे जाऊन माझा सत्कार व्हावा, मी एवढं तप केलं, मग गावामध्ये आल्या आल्या माझ्या अंगावर सगळ्यांनी फुलं टाकावेत, ओवाळावं, या 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 याच्यासाठी केलं जाणारं तप म्हणजे राजस. आणि तामस्य तप कुठला आहे? मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थम वा तत्तामसमुदाहृतम. भगवंतानी गीतेच्या 17व्या अध्यायात सांगितलं. तामस्तप कशाला म्हणायचं? परस्योत्सादनार्थम वा, दुसऱ्याला कशा प्रकारे त्रास होईल. बरेच जण असतात, माझं वाकडं झालं तर झालं, पण समोरच्या बाजूच्या शेजाऱ्याचं तर मी नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. बघा मागचे हसतायत, असे तुमच्या ओळखीचे आहेत वाटायले कोणीतरी. माझं नुकसान होऊ द्यात, माझे 1000 खर्च झाले तर चालेल, पण तुझे 2000 घालतो, असे काही असतात. हे असं, हे त्यांनाच हिरण्यकशिपू म्हणायचं. या हिरण्यकशिपूने दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी तप केलं. फक्त हाड शिल्लक, मग मेला कस काय नाही? असं म्हणतात की कृतयुगामध्ये माणसाचे प्राण हे अस्थिगत होते. हाड आहेत तोपर्यंत माणूस जगायचा. त्रेतायुगामध्ये माणसाचे प्राण हे रक्तामध्ये आले, रक्तगत. द्वापार युगामध्ये माणसाचे प्राण हे मांसगत आले, आणि कलियुगामध्ये मात्र मांसाचे प्राण हे अन्नामध्ये आले. तप केलं, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. सांग काय पाहिजे? हिरण्यकशिपूने सांगितलं, एक काम करा, मी कधीच मरू नये असा वर द्या. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा माझ्याकडे जे आहे ते माग. मला कळालं नाही म्हणाला हिरण्यकशिपू. काय झालं? अरे बाबा मी 100 वर्षानंतर मरणार आहे. एवढंच आहे. ब्रह्मदेवाचा काटा तास काटा, इंद्रादिकांचा मिनिट काटा, आपला सेकंद काटा. फिरणार तर आहेच ना प्रत्येकाचा काटा. ब्रह्मदेव थोडं उशिरा मरेल. ब्रह्मदेवाने सांगितलं, माझं मरण निश्चित आहे, त्याच्यामुळं दुसरं काहीतरी माग. मग त्याने सांगितलं, मला मरण घरात नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, नराकडून नको, पशुकडून नको वगैरे वर मागितले. परत आला, सगळ्या राज्यामध्ये सगळ्यांना सांगितलं, आजपासून आपल्या राज्यामध्ये एकाने सुद्धा देवाचं नाव घ्यायचं नाही, एकाने सुद्धा यज्ञ याग करायचे नाहीत. सगळ्या गावामध्ये सांगितलं. सगळे देवता घाबरून गेले, देवतांचं राज्य गेलं, आता करायचं काय? आणि त्या हिरण्यकशिपूचा एक मुलगा होता छोटासा सगळ्यात. त्या छोट्या मुलाचं नाव होतं प्रल्हाद. हिरण्यकशिपूने त्या प्रल्हादाला शिकण्यासाठी पाठवलं षंड अमरकांकडे. शुक्राचार्य दैत्यगुरु त्यांचे 2 मुलं, त्यांच्याकडे शिकायला पाठवलं. जा, जवळपास असं समजा 6 महिने झाले
असं समजा दिवाळीच्या सुट्टीला प्रल्हाद पाठशाळेतून घरी आला. प्रल्हादाला बोलवलं, प्रल्हादा इकडे ये रे. हिरण्यकशिपू म्हणतो इकडे ये. म्हणे काय बाबा, मला एक सांग, 6 महिन्यामध्ये तू काय काय शिकलास? याच्यातून हे पण कळतं बरं, हा पण गुण घेण्यासारखा आहे. आपला मुलगा बाहेर शिकायला ठेवल्यानंतर तो काय करतो, कोणासोबत राहतो, काय शिकतो, मोबाईल किती वापरतो, मग मोबाईलवर काय बघतो, कसं करतो, किती वेळ व्हॉट्सअप बघतो, किती वेळ इंस्टाग्राम बघतो, हे आपलं लक्ष त्याच्याकडे राहिलं पाहिजे. एकदा दिलं बाहेर शिकायला ठेवून, झालं. काय आहे काय नाही काही माहिती नाही. हे शिकण्यासारखं आहे की नाही ह्याच्याकडून, हिरण्यकशिपूकडून? मुलाचे आई आणि वडील हे पहिले शत्रू आहेत. जर त्यांनी आपल्या मुलाला चांगला शिक्षण किंवा चांगले गुण दिले नाहीत तर. शास्त्रकारांनी सांगितले, माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठितः न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा. आपल्या मुलाबाळांना चांगलं अध्ययन देणं, त्याला चांगले संस्कार देणे हे कोणाच्या हातात आहे? पहिलं काम कोणी करायला पाहिजे तर आई आणि वडील. आईने लक्ष दिलं पाहिजे. म्हणून वर्णन आहे, पहिला गुरु कोण? आहे की नाही? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, नंतर आचार्य देवो भव, आधी मातृदेवो भव. असं वर्ण, अशी घटना आहे म्हणे की एक 5 वर्षाचा मुलगा शाळेमध्ये गेला. त्याने एक पेन चोरले. आईकडे आला, आई तुला माहिती आहे का? म्हणे काय? मी आज शाळेमध्ये पेन चोरले. हो, इकडे ये तू. त्या आईनं त्याला एवढं मारलं. याने विचारलं, मारायला काय झालं? गाढवा म्हणे, पेन चोरत असतात. तुला कळतं का पेन किती रुपयाची असते? कमीत कमी वही तरी चोरायची. म्हणून मारलं. झालं. एखाद्या वर्षानंतर वह्या चोरायला सुरुवात केल्या. आई बघ आज वही चोरली. आईनं पुन्हा मारलं. आई पोराने विचारलं, आता काय झालं? तू म्हणालीस ना मागच्या वेळेस वही चोरत जा, आता चोरली ना वही. म्हणे गाढवा, आता किती दिवस वह्या पेना? मग आता डायरेक्ट तू सगळ्यांचे दप्तरच चोरायला सुरुवात कर. थोडा मोठा झाला, 7वी 8वीला गेला, दप्तर चोरू लागला. हळूहळू चोरण्याची सवय लागली. गल्लीमध्ये फिरू लागला चोऱ्या करत. जसा जसा मोठा झाला म्हणजे बँकेमध्येच डाके घालायला सुरुवात केली. एके दिवशी असं चोरी करताना पकडल्या गेला आणि पकडल्यानंतर त्याची ती सगळी यादी बघितली, ह्याच्या चोऱ्या किती आहेत काय नाही. म्हणे ह्याच्या एवढ्या चोऱ्या होत्या, ह्याला एकच शिक्षा आता, म्हणे फाशी. फाशी द्यायची ठरवलं. आता ते फाशीला त्याला घेऊन गेले. ते फाशी देताना काय विचारतात हो? तुम्ही म्हणजे तुम्ही टीव्हीत बघितलंय का असं समोरासमोर बघितलंय? असं आहे का? शेवटची इच्छा काय सांग म्हणे. ह्याने सांगितलं, माझी एकच शेवटची इच्छा आहे, मला एकदा माझ्या आईला भेटायचं.
आईजवळ गेला. आईजवळ जाऊन आईच्या हाताला अशी जोरात कडकडून एक चिमटी घेतली. आई म्हणाली, मला का चिमटी घेतोयस? त्या मुलाने सांगितलं, आई, जर अशी चिमटी मी जेव्हा पहिल्यांदा पेन चोरली होती त्यावेळेस जर तू घेतली असतीस तर आज मला फाशी झाली नसती. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठिता. या हिरण्यकशिपूच्या चरित्रातून आपण हे शिकू शकतो की आपला मुलगा काय शिकतोय काय नाही याचं बारीक लक्ष हिरण्यकशिपूचं आहे. दर सुट्ट्यातून आल्यावर तो विचारतोय, काय काय झाला अभ्यास, सांग, कुठपर्यंत शिकलास? जवळ घेतलं, सांग बाळा काय शिकलस? ह्यांनी सांगितलं, बाबा तत्साधु मन्ये सुरवर्य देहिनाम सदा समुद्विग्न धियाम सद्ग्रहात हित्वात्मतापम गृहमंधकोपम वनंगतो यद हरिमाश्रयेत. बाबा मी एकच शिकलो, हे सगळं नश्वर आहे, सगळ्याचा त्याग करावा आणि वनामध्ये जावं आणि त्या हरीचं स्मरण करावं. हिरण्यकशिपूने हे शब्द ऐकले, हरीचं स्मरण करावं, भगवंताचा आश्रय घ्यावा. हे शब्द ऐकल्या बरोबर आशिताची तळपायाची आग मस्त लाग. मग माझ्या शत्रूचं नाव घेतो हा, मी तर प्रयत्न करतोय तो कसा मरेल, हा म्हणतोय त्याची सेवा करा. राग आला. त्याच्या गुरुजींना बोलवलं, कारण शिष्यापरार्धे गुरुर दंड. हा विद्यार्थी चुकला, दंड कुणाला? शिक्षकांना दंड. बोलवलं, इकडे या म्हणे. मी काय काय शिकवताय पोरांना? काय नाही, मारो काटो, समोरच्याला कसा त्रास द्यायचा हेच शिकवतोय. मग हे काय म्हणतोय? नाही काय, भगवंताची सेवा करावी म्हणतोय. लक्ष ठेवा, नीट बघा. पुढच्या वेळेस जर ह्याने काही दुसरं हे केलं नाही, मला चांगलं जर सांगितलं नाही तर तुमचं काही खरं नाही. त्या प्रल्हादाला धरलं, घरी घेऊन गे, त्या शिकायला परत घेऊन म्हणे, प्रल्हादा तुला कोणी शिकवलं बाबा, असं काय शिकतो? चांगलं शिक ना. चांगलं शिक म्हणजे काय? मारो काटो शिक. बर. पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्याला घरी आला. इकडे प्रल्हादा काय शिकलास? प्रल्हादाने सांगितलं, बाबा मी सांगू का काय शिकलो? सांग. म्हणले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्चे नवलक्षणा. भगवंताची नवविधा भक्ती कशी करावी हे शिकलो. आता मात्र असं डोकं सरकलं ह्याचं. षंड आमर्क, इकडे या. काय चाललंय तुमचं? तुम्हाला पगार कमी पडतोय का? चांगलं शिकवा ना. षंड आमर्कांनी सांगितलं, नमत प्रणीतम न परप्रणीतम. राजा, अरे नैसर्गिकी यमतिरस्य राजन, आम्ही शिकवत नाहीत ना दुसऱ्या आजूबाजूचे कोणी शिकवत नाहीत, ह्याला जन्मतच अशी बुद्धी आहे, आम्ही काय करावं? तर काय करावं, काय करावं? ऐकत नाही ना. हा म्हणे ऐकत नाही. एक काम करा, ह्याला मारून टाका. मारायचं ठरवलं. बरेच प्रयत्न केले, मरायला सुद्धा तयार नाही. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं, इकडे ये रे, तुला आम्ही बरंच मारण्याचा प्रयत्न केला, तू मरत कस काय नाहीस? प्रल्हादाने विचारलं, काय काय प्रयत्न केले ते सांगा, मग मी सांगतो मी का मरत नाही. म्हणले, तुला हत्तीच्या पायाखाली टाकलं तरी तू मेला नाहीस.
प्रल्हादाने सांगितलं बरोबर आहे, हत्तीच्या पायाखाली टाकला, मी कसं मरेल? म्हणे का? प्रल्हादाने सांगितलं गजेपे विष्णू. हत्तीमध्ये कोण आहे? म्हणे विष्णू आहेत. मग विष्णू मला कसं मारेल? मी त्याचा भक्त आहे ना. गजेपी विष्णू हो, म्हणून मी मेलो नाही. अजून काय प्रयत्न केला सांगा? म्हणले तुला सापाच्या कोठडीत टाकलं. प्रल्हादाने सांगितलं कसं मरेल बाबा? म्हणे का? भुजगे पे विष्णू हो. सापामध्ये कोण आहे? विष्णू आहे. अजून काय प्रयत्न केले? अरे तुला समुद्रात टाकून दिलं बाबा, बरोबर आहे, कसं मरेल? म्हणे का? म्हणले जले पे विष्णू हो, पाण्यात कोण आहे? अरे तुला अग्नीमध्ये टाकलं रे बाबा, तू जळाला नाहीस. ह्यांनी सांगितलं बाबा ज्वलने पी विष्णू हो, अग्नीमध्ये सुद्धा विष्णू आहे. एवढंच कशाला? त्वयी स्थितो दैत्यमयी स्थितश्च विष्णुम विना दैत्य गणोपी नास्ति. विष्णू शिवाय दुसरं कोणीच नाही. राग आला. षंडामर्कांनी सांगितलं बघू आम्ही ह्याला घेऊन जातो पाठशाळेत, काही शिकेल का बघतो, तसं काही तुम्ही हे करू नका, बघूयात काय सुधारलं तर सुधरेल. पाठशाळेत घेऊन गेले. प्रल्हादाला सांगितलं अरे नीट शिक रे बाबा, नाहीतर तुझे वडील आम्हाला मारतील. आता प्रल्हाद तिथं राहायला जे निघाले, जिथे राहू लागले, तिथं ते गुणानं राहत नव्हते. आता तिथं मित्र तयार केले, ते असुरांचे बालक, आणि त्यांनाच शिकवायला सुरुवात केली सगळीकडे विष्णू आहे म्हणून. प्रल्हादाने बालकांना केलेला उपदेश अगदी सुंदर. सुरुवात कुठून आहे माहिती आहे का त्या उपदेशाची? कौमार आचरेत प्राज्ञः धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्यत ध्रुवमर्थदम. आणि त्या बालकांना सांगितलं परमार्थ कुठून सुरू करावा. तुमचं काय मत आहे सांगा बरं? 50, 60, 70 वर्षानंतर मग लहानपणापासून? नाही, हे तर प्रल्हादाचं उत्तर आहे. चला पंढरपूरला म्हणलं, पांडुरंग काय म्हातारा व्हायलाय काय, जाऊत ना. तसं नाही. कौमार आचरेत प्राज्ञः. बद्रीनाथ केदारनाथला जायचंय, म्हातारपणात जाता येईल का? म्हणून आपल्याकडे तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे बघा, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. त्याचं तिसरं चरण काय? संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुम्ही परमार्थाची घाई करा. माणसं घाई कशाची करतात? परमार्थाची करत नाहीत, संसाराची घाई करतात. उठल्यापासून झोपेपर्यंत संसाराचं चिंतन आहे. हे कसं मिळवता येईल, ते कसं मिळवता येईल, हे कसं मिळवता येईल, ते कसं मिळवता येईल. घाई करावी परमार्थाची. आचार्यांनी सांगितले की नाही, यावत स्वस्थ्यमिदं कलेवर गृहम यावच्च दूरे जरा यावत चेंद्रिय शक्तिर प्रतिहता यावत क्षयो नायुषः आत्मश्रेयसी तावदेव विदुषा कार्य प्रयत्नो महान प्रोद्दीप्ते भवने तु कूपखननम प्रद्युत्तमः कीदृशः. पहिल्यांदा सांगितलं यावत स्वस्थ्यमिदं कलेवर,
जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. पुन्हा होत नाही. देवाचं रूप सुद्धा दिसत नाही, डोळे जातात. देवाचं मुखाने नाव घेता येत नाही कारण बोलता येत नाही. देवाची यात्रा करता येत नाही कारण पाय चांगले राहत नाहीत. त्याच्यामुळं हे सगळं चांगलं आहे तोपर्यंत करून घ्या. करू पुढे, करू पुढे, करू पुढे असं म्हणण्याच्या नादामध्ये कधी आपला शेवटचा काळ येईल. ते एका माणसाला असंच ते त्याची बायको त्याला दररोज म्हणायची, बायको धार्मिक, नवरा देवाचंच नाव घ्यायचं नाही. त्याला बायको घ्या की हो देवाचं नाव, घ्या की देवाचं नाव. तो म्हणायचा उद्या घेतो. पुढच्या दिवशी ती म्हणाली अहो घ्या की देवाचं नाव, उद्या घेतो. पुन्हा पुढच्या दिवशी अहो घ्या की देवाचं नाव, उद्या घेतो. घ्यायला काही तयार नाही. एके दिवशी आजारी पडला, थोडा ताप आला, डॉक्टर आले तपासायला. डॉक्टरांनी तपासलं, काय तर गोळ्या द्यायच्या त्या पत्नीकडे दिल्या, ह्या गोळ्या द्या म्हणे बरे होतील. डॉक्टर निघून गेले. रात्री जेवण वगैरे झालं, नवऱ्याने विचारलं बायकोला, अगं डॉक्टर आले होते ना? म्हणे हो. मग गोळ्या दिल्या असतील ना? म्हणे दिल्यात ना. मग जेवणानंतरची गोळी असेल ना? म्हणे आहे ना. मग दे ना. बायकोने सांगितलं उद्या देते. पुढचा दिवस उजाडला. दुपारचं जेवण झालं, अगं दुपारच्या गोळ्या असतील ना? म्हणे आहेत ना. मग दे ना, उद्या देते. पुढचा दिवस उजाडला, गोळ्या दे ना, म्हणजे उद्या देते. एवढा ताप वाढला ह्याचा, नवरा चिडला, आता उद्या 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 काय, मग मी काय मेल्यानंतर देणार आहेस का? मग बायको म्हणली तुम्ही ना उद्या घेता उद्या घेता म्हणता, तुम्ही काय मेल्यानंतर घेणार आहेत का? करावी तातडी. परमार्थामध्ये घाई करा, प्रपंच होतच राहणार आहे. मला सांगा, दिव्यामध्ये तेल, वात प्रज्वलित दिवा चालू आहे तोपर्यंत टाकावं का शांत झाल्यावर? कसं आहे तुमचं, काय मत आहे? तोपर्यंतच टाकावं. पुन्हा टाकलं तर निर्वाण दीपे किमुतैल दानम. दिवा शांत झाला आणि तेल टाकत बसलाय, आता काय उपयोग आहे? चोर घरात येण्याच्या आधी सावधान असावं का चोरी करून गेल्यावर सावधान व्हावं? सगळं घर स्वच्छ करून गेला चोर, घरामध्ये एक तांब्या ठेवला नाही, आणि हा सगळी चोरी झाल्यावर घराच्या बाहेर खुर्ची टाकून बसला. बघू आता चोर कसे येतात. आता कशाला येतील, घरात नाहीच काही. चौरे गते वा किमु सावधानम. चोर गेल्यानंतर सावधान होऊन काय उपयोग आहे? म्हणून जे कार्य जेव्हा करायला पाहिजे तेव्हाच करावं. ह्यांनी सांगितलं, पोरांनो ऐका, कौमाराचरेत प्राज्ञा. लहानपणापासून नामस्मरण सुरू करा म्हणे. यांना जे तत्वज्ञान दिले प्रल्हाद, हे प्रल्हादाला त्यांनी विचारलं त्या पोरांनी, काय रे म्हणे, लहानपणापासून तू सुद्धा आमच्या सोबत आहेस, तुला हे सगळं कधी कळालं रे? तुला कोणी शिकवलं? आपले तर गुरुजी काय असं शिकवत नाहीत. प्रल्हादाने सांगितलं, मी जेव्हा लहानपणी आईच्या उदरामध्ये होतो, माझ्या आई नारदांच्या तिथं होती, आणि नारदांनी आईला तत्वज्ञान उपदेश कथा सांगितल्यात, ते मी ऐकल्यात, त्याच्यामुळं मी असं जन्माला आलो. हिरण्यकशिपूने विचारलं, सुधारला का नाही प्रल्हाद अजून? म्हणे देवा सुधारला तर नाही हो, हे दुसऱ्यालाच बिघडतंय. आता सगळ्या पोरांना सांगते म्हणे नारायण म्हणा, नारायण म्हणा. असं आहे? बोलवा प्रल्हादाला. बोलवलं, इकडे रे,
म्हणे काय फार तुझं चालू आहे नारायण नारायण. तुला आम्ही पाण्यामध्ये टाकलं, तुला आम्ही समुद्रात टाकलं, तुला आम्ही अग्नीमध्ये टाकलं, तुला आम्ही हत्तीखाली टाकलं, तुला आम्ही सापामध्ये टाकलं, तरी मरत नाहीस का? म्हणे बाबा सगळीकडे विष्णू आहे. सगळीकडे आहे म्हणे हो. मग सगळीकडे आहे तर ह्या समोरच्या खांबात आहे का? कस्मात स्तंभे न दृश्यते. म्हणे बाबा आहे. आहे. बरं झालं तुझ्या देवाला हुडकतच होतो, मारायचंय आता, बरं झालं जवळ सापडला. इथं खांबात आहे ना. गदा घेतली, गदा घेऊन त्या खांबाकडे गेले, त्या खांबावर अशा गदेचा प्रहार केला. ते जेव्हा खांब फुटला त्याच्यातून साक्षात भगवंत नृसिंह रूपाने प्रकट झाले. बोला नृसिंह भगवान की. ते उग्र रूप बघितलं आणि रूप बघितल्यानंतर सगळे जण घाबरून गेले. हिरण्यकशिपू घाबरला. त्याला भगवंताने आपल्या मांडीवर घेतलं, त्या उंबरठ्यावर गेले, आडवं पाडलं. तू सांग म्हणे तुझे काय काय वर होते रे? घरात नको, बाहेर नको, उंबरठ्यावर आहे. दिवसा नको, रात्री नको, तिन्ही सांजेची वेळ आहे. पशुकडून नको, माणसाकडून नको. हे बघ मी पशु पण नाही आणि माणूस पण नाही. माझं अर्ध शरीर सिंहाचं आहे, अर्ध शरीर माणसाचं आहे. खाली नको, वर नको, बघ तुला मांडीवर ठेवलंय. असे सगळे नियम त्यांनी ते पालन करून, सगळे वर त्याचं पालन करून भगवंतांनी त्या हिरण्यकशिपूचं पोट असं फाडलं आणि त्याच ठिकाणी त्या हिरण्यकशिपूचा नाश झाला. फोडा. बोला नृसिंह भगवान की. बघ आपल्या कथेतही हिरण्यकशिपू मेला आता. अकराळ विक्राळ रूप बघितलं, सगळे देवता घाबरल्या. त्या भगवंतांनी ते नृसिंह भगवान त्या राजाच्या त्या आसनावर, सिंहासनावर जाऊन बसले. आता ह्यांना शांत कोण करायचं? सगळ्या देवता म्हणाल्या जा समोर. देवता तर आम्ही तर जाऊ शकत नाहीत म्हणे. एखादा जर राग आला आणि जर देवाची बसली आपल्याला तर तिथंच आपला हरि ओम तत्सत, आम्ही जात नाहीत. आता कोणाला पाठवायचं? एक काम करू. आम्ही असं ऐकलंय की नवरा जर चिडला आणि पत्नीचं जर त्याने तोंड बघितलं तर म्हणे शांत होतो. खरं आहे का हो? का खरं आहे का खोटा आहे का उलटा आहे? शांत होतो का जास्त चिडतो? कसं काय? खरं आहे. वा. बघू लक्ष्मी मातेला बोलवूत, शांत करतील. गेले सगळे देव लक्ष्मीकडे. अहो म्हणे तुमचे पती फारच चिडलेत, थोडं शांत करा ना. लक्ष्मी माता म्हणाल्या काय तुम्ही देव म्हणे, नवऱ्याला शांत करायला किती वेळ लागते, चला. आल्या त्या सभा मंडपात गेल्या. सांगा कुठं आहे माझा नवरा? देवतांनी सांगितलं बघा तिथं समोर बसलेत. ते रूप जेव्हा लक्ष्मी मातेने बघितलं ती एवढी घाबरली. तिने तर शेवटी सांगितलं हा माझा नवराच नाही म्हणले, मी चालले. आता काय करावं? हे एक उपाय होता. लक्ष्मी माता निघून गेल्या. त्यांना शांत कोणी करायचं? काय करावं काय करावं? मग शेवटी असं म्हणतात की स्वतः सगळ्या देवतांनी सांगितलं ज्याच्यामुळे ज्याला त्रास झाला म्हणून भगवंतांनी अवतार घेतलाय ना, त्या भक्ताला त्रास झालाय, त्या प्रल्हादामुळे भगवंतांनी अवतार घेतलाय, त्या प्रल्हादालाच आपण समोर करू. प्रल्हादा जाणार का रे समोर शांत करायला? तर मला सांगा वाघिणीच्या पिल्लाला वाघिणीची भीती आहे का?
जातो. प्रल्हाद समोर गेले आणि समोर गेल्यानंतर पहिल्यांदा प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली. या संपूर्ण स्तुतीचा विचार करायचा म्हणलं तर अजून 1-2 दिवस जातील ह्याच्यातच. इथं पाळण्यामध्ये कृष्ण येऊन बसलेत. स्तुती केली. ब्रह्मादय सुरगणा मुनयोत सिद्धाः सत्वैकतान मतोयो वचसां प्रवाहैः नाराधितुं पुरुगुणैरधुनापि विप्रुः किंतोष्टुमर्हति समे हरिरुग्र जातेः. भगवंताची सुंदर अशी स्तुती केली. भगवंत थोडे शांत झाले. प्रल्हाद म्हणते, देवा नाहम बिभेमि जिते ते अति भयानकास्य. तुझ्या अशा तोंडाला मी घाबरत नाही, या रूपाला मी घाबरत नाही. मी फक्त एकाला घाबरतो, ते म्हणजे ह्या संसाराला. ह्याच्यामध्ये मला टाकू नको. स्तुती केली. देव प्रसन्न झाले, थोडे शांत झाले. प्रल्हादा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मला काहीतरी माग. प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतो हंते सुरोत्तम वरम वृणेष्वाभिमतम. काहीतरी माग. प्रल्हादाने सांगितलं, मागणार नाही. म्हणे का बरं? देवा, आम्ही तुमची भक्ती करायची, त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मागायचं. व्यापार झाला, आम्ही मागणार नाही. कसे देवाला न मागणारा आवडतो. वस्तुतः मागितलं नाही याचा अर्थ त्याच्याकडे येत नाही असं नाही. न मागता देव त्याला जास्त देतो. मला सांगा, 5 वर्षाच्या मुलाला सांगितलं की एका मुठीमध्ये शेंगदाणे घे आणि मला दे. त्याने छोट्या मुठीने घेतले आणि आपल्याला दिले. किती शेंगदाणे येतील? पण तेच जर एखादा मोठा माणूस असेल, तुमच्या हाताने द्या, मी मागणार नाही, तुमच्या हाताने द्या, त्याच्या हातात किती बसतील? आपण मागणं म्हणजे त्या 5 वर्षाच्या मुलाला मागणं आहे. देवा, आम्हाला काहीच नको म्हणलं की देव बरोबर त्याच्या हाताने देतो, भरभरून देतो. देवा मला काही नको. देव म्हणाले, प्रल्हादा काहीतरी माग. प्रल्हाद म्हणाले, देवा नको. दोघांची भांडणं लागली. नरसिंह भगवान आणि प्रल्हाद दोघांची भांडणं आहेत. कशासाठी? बघा, म्हणजे भांडणे कशा, असे पण भांडणं असतात. मला काही नको म्हणणारे सुद्धा भांडणं असतात. आपले भांडणं कशासाठी आहेत? माझ्या अधिकाराचं नसताना सुद्धा ते मला मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी भांडणं आहेत. ते मला पाहिजे, ते मला पाहिजे. प्रल्हाद म्हणाला, मला काहीच नको. देव म्हणाले, तू मागितल्याशिवाय मी जाणारच नाही इथून. प्रल्हाद म्हणाले, तुम्ही जा न जा, मी काही मागणारच नाही. काय करावं? सगळ्या देवता, सगळे असुर, सगळे जण वरून बघू लागले. आता होतं काय इथं? कोणाचा विजय होतो? देव म्हणतोय माग, प्रल्हाद म्हणते मागणार नाही. कोणाचा विजय होतो बघूत. शेवटी प्रल्हादाने सांगितलं, देवा काय तेव्हापासून लावले, काहीतरी माग माग माग. अहो, तुम्हालाच काही पाहिजे असतील तर तुम्ही मला मागा, चला. देव म्हणाले, तू मला देणार? प्रल्हाद म्हणाले, देवा आमच्याशिवाय कोण देणार तुम्हाला? अहो, भक्त आहेत तुम्ही, मागून बघा. प्रल्हाद मागे फिरलास तर बघ म्हणले. प्रल्हाद म्हणाला, मी काय तुम्हाला काय असा जसा वाटलो काय? तुम्ही मागून तरी बघा. देवा वचना फिरीती अधमजन. मी अधम नाहीये, तुम्ही मागून बघा. देतो म्हणायचं आणि पुन्हा विसरून जायचं. बऱ्याच जणांना ओळखू आला असेल आता. हे आम्ही करणार. आणि नंतर प्रल्हादाने सांगितलं, तुम्ही मागून तर बघा, नाही दिलं तर मग बोला.
बघ प्रल्हादा, मागू म्हणे देवा मागा. बघ शेवटचा विचार कर म्हणे देवा मागा. भगवान म्हणाले प्रल्हादा, माझी तुझ्याकडे एक मागणी आहे, ती अशी आहे की तू मला काहीतरी मागावं, हे मला दे. आता अडकले की नाही प्रल्हाद, यांना मागायचं होतं का? तो काय करावं. पण प्रल्हाद सुद्धा त्यांचे भक्त होते. म्हणजे देवा मला अडकवता तुम्ही, मला अडकवता, तुमची काय मागणी आहे? मी तुम्हाला काहीतरी मागावं. ठीक आहे, आता माझी मागणी ऐका. काय मागणी आहे? प्रल्हादाने सांगितलं देवा मला एकच द्या. म्हणे काय? मला कधीही कोणाकडे काही मागण्याची इच्छाच होऊ नये हे द्या. म्हणजे पुन्हा काय मागितलं? मग भगवंतांना कळालं बाबा हे काही साधं पोरग नाही म्हणले. मग देवाने त्याला न मागता भरभरून त्यांना द्यायचंय ते देऊन टाकले. शेवटी प्रल्हाद म्हणाला देवा ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, माझी एक इच्छा आहे, एक काम करा. माझ्या वडिलांनी तुमचा फार द्वेष केलाय, ते आता तुम्ही त्यांना मारलंय, त्यांचं मरण चांगलं झालं नाही, त्यांना मात्र चांगली गती द्या. भगवंत म्हणाले प्रल्हाद अरे हे काय बोलतोयस तू? म्हणे काय झालं? त्रिसप्तभिः पिता पूतः पितृभिः सह तेन यत् साधोस्य गृहे जातो भवान वै कुलपावनः. म्हणे प्रल्हाद अरे ज्याच्या कुळामध्ये, ज्याच्या घरामध्ये तुझ्यासारखा भगवत भक्त जन्माला येतो, त्याच्या पुढच्या 21 आणि मागच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. त्रिसप्त 7 गुणिले 3. आपल्याकडे वर्णन आहे नारद भक्ती सूत्रामध्ये, कंठावरोधेन रोमांचाश्रुभिः परस्परम लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवींच. भगवत भक्त नुसतं एकट्याचा उद्धार करत नाहीत, सगळ्या कुळाचा उद्धार करतात. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुमच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार झालाय. बर. मग प्रल्हादाला बरं वाटलं. प्रल्हादाने अनेक वर्ष राज्य केलं, त्यानंतर तो मुक्त झाला. परीक्षित राजाने शुकाचार्यांना असा प्रश्न विचारला, आता आम्हाला वेगवेगळ्या मन्वंतरांची वर्णन सांगा. तामस नावाच्या मन्वंतरामध्ये भगवंतांनी हरी अवतार घेतला आणि त्या हरी अवतारामध्ये भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार केला. परीक्षिताने विचारला, आता हा गजेंद्र कोण आहे मधूनच, त्याची कथा सांगा. आपल्याला माहिती आहे ना गजेंद्राची कथा. गजेंद्र नावाचा सिंह होता ना, हा गाढव होता, हत्ती. हा मग मोठ्याने सांगा ना. मी तेच म्हणलं, गजेंद्र नावाचा हत्ती होता का गाढव होता का? गजेंद्र नावाचा हत्ती होता. तो कुठं इंदोरला राहायचा का? त्रिकुट नावाचं एक पर्वत आहे, त्या पर्वतावर गजेंद्र राहायचा. त्याच्यामध्ये काही वन होते, उपवन होते, मध्ये एक सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये तो स्नान करायला फिरायचा, सगळीकडे हत्ती फिरायचा तो. एके दिवशी त्या सरोवरामध्ये गेला, क्रीडा करू लागला. एका मगरीने त्याचा पाय धरला. बराच प्रयत्न केला, सुटतच नव्हता. तर काय करावं? मगरीचं बळ वाढू लागलं, पाण्यात असल्यामुळं हत्तीचं कमी होऊ लागलं. हत्तीने सगळ्या घरच्यांना आवाज दिला, सोडवा, मला सोडवा.
कोणीही ऐकायला तयार नाहीत. शेवटी त्याने भगवंताचा धावा केला आणि भगवंत तिथं आले आणि पहिल्यांदा त्या मगरीचा उद्धार केला आणि मग गजेंद्राला सोडवलं. तर मला सांगा, स्तुती केली कोणी? गजेंद्राने. आधी उद्धार कोणाचा? मगरीचा. का बरं? याचं कारण एक आहे की त्या मगरीने भगवंताच्या भक्ताचे पाय धरले होते. मग माझ्या भक्ताचे जो पाय धरतो त्याचा आधी उद्धार करण्याचं काम माझ्याकडे, असं भगवंत म्हणतात. म्हणून आधी उद्धार गजेंद्र त्या मगरीचा, त्याचा उद्धार केला. त्याने गजेंद्राने भगवंताची स्तुती केली. वस्तुतः तो त्रिकुट नावाचा पर्वत, तो गजेंद्र, ते सरोवर, हे सगळं आपणच आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पुराणांचा विचार हा आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक तीनही पातळींवर करायला पाहिजे. त्रिकुट नावाचा पर्वत आहे. त्रिकुट याचा अर्थ काय? काम, क्रोध आणि लोभ हे त्रिकुट आहे. गजेंद्र कोण आहे? गजेंद्र हा जीव आहे. तो गजेंद्र काय करतो? हा जीव काय करतो? ह्या काम, क्रोध, लोभाच्या तिथं फिरत असतो, त्याच्यावर क्रीडा करतो. कधी कधी सरोवरात जातो. हे सरोवर कोणतं आहे? संसार रूपी सरोवर आहे. आणि त्या सरोवरामध्ये गेल्यानंतर एवढं त्याच्यामध्ये अडकतो, त्या संसारामध्ये एवढं त्या सरोवरामध्ये क्रीडा करतो की त्यावेळेस मगर रूपी काल कधी येईल त्याला कळत सुद्धा नाही आणि कधी पकडेल त्याला कळतही नाही. मगर म्हणजे काल आहे. त्या गजेंद्राला म्हणजे त्या जीवावर ते झडप घालते. मग त्या कालरूपी मगरीपासून वाचायचं असेल तर गजेंद्र रूपी जीवाला काय करावं लागेल? भगवंताची हाका माराव्या लागतील, भगवंताला धावा घालावा लागेल. हे या कथेच्या मागचा भावार्थ आहे. वस्तुतः ते हे जे हत्ती होता, ती जे मगर होते, ही मागच्या जन्मातले. मगर जो आहे तो हुहू नावाचा गंधर्व होता आणि हत्ती हा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. त्याला शाप मिळालेला होता, तो हत्ती होशील. पुढे चाक्षुष नावाच्या मन्वंतरामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे. आपल्याला समुद्र मंथन माहिती आहे? आरतीत आपण म्हणतो बघा, देवी दैत्य सागर मंथन पै केले. बली राजाने भगवंताच इंद्राचं सगळं राज्य घेतलं होतं. करायचं काय? सगळ्या देवता भगवंताकडे गेल्या. भगवंताने सांगितलं, आसुर आणि तुम्ही दोघांनी मिळून समुद्र मंथन करा, त्याच्यातून अमृत निघेल आणि तुम्ही ते अमृत प्या, म्हणजे मग पुन्हा तुम्हाला युद्ध करून त्या बली इत्यादी राक्षसांना मारता येईल आणि तुमचं तुम्हाला सगळं पुन्हा गेलेलं स्वर्ग राज्य काय असेल परत मिळेल. ते तिकडे गेले. पण देवा, राक्षसांसोबत आपण युती करायची की त्यांच्यासोबत आपण काम करायचं? समुद्र मंथन दोघांनी मिळून? भगवंताने सांगितलं तसं नसतं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, आडला हरी. काम करायचंय ना, वाका जा, त्यांना प्रार्थना करा, चला आपण दोघं मिळून मंथन करूत आणि त्यांना सांगा दोघं मिळून अमृत घेऊ, तुम्ही अमर आम्ही पण अमर. झालं समुद्र मंथन. गेले. म्हणजे कसं करायचं समुद्र मंथन? मंथन करण्यासाठी रवी लागते, काही काही लागेल ना. म्हणजे समुद्र मंथन करताना रवी म्हणून काय घेतलं? मंदराचल पर्वत. घुसळायचंय. दोरी कुठली? वासुकी नागाची दोरी आहे. म्हणे ते जेव्हा हे सुरू झालं मंथन, समुद्र पाण्यात जाऊ लागला. मग भगवंताने सांगितलं थांबा, मी आहे ना. भगवंतांनी
कूर्म अवतार घेतला आणि त्या पर्वताच्या खाली गेले आणि पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. बोला कूर्म भगवान की. कूर्म अवतार घेतला. मंथन सुरू झालं. देवतांनी सांगितलं मुद्दाहून, आम्ही तोंडाकडे जाणार त्या सापाच्या, तुम्ही ओ राक्षसांनो तुम्ही जा शेपटीकडे. राक्षस म्हणाले आम्ही शेपटीकडे, आम्ही माग, आणि ह्याला तुम्ही मात्र तोंडाकडे. अजिबात नाही, तुम्ही शेपटीकडे जा, आम्ही तोंडाकडे. देवांना हेच पाहिजे होतं, कारण ते घुसळताना त्या सापाचं विष बाहेर येणार होतं. मंथन सुरू झालं आणि सगळ्यात पहिल्यांदा काय निघालं? विष निघालं. हलाहल विष. कोणी घ्यायचं? आसुर म्हणाले तुम्ही प्या, देव म्हणाले तुम्ही प्या. कोणीच घ्यायला तयार नाही. आता काय करावं, काय करावं? त्यावेळेस स्वतः सगळे देवता भगवान शिवशंकरांकडे गेल्या. देवा थोडं बघा काय आमच्याकडे. हे काय विष निघाले? मग प्या की. मी पितो एका अटीवर. काय? माझ्या बायकोने मला परवानगी दिली तर पितो, पुढे मागे काही झालं तर? पार्वतीला विचारलं काय ग देव आलेत कशासाठी? विष प्या म्हणतायत. कुठली पत्नी म्हणेल हो नवऱ्याला प्या विष म्हणून? पार्वतीने विचारलं ते विष पिल्यानं जगताचं कल्याण होणार आहे का? म्हणे होणार आहे. मग प्या. म्हणून एक स्तोत्र आहे बघा, भाललोचन 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 धावरे. त्याच्यात एक फार सुंदर वर्णन आहे. क्षीरसागर मंथिती सुर घेऊनी असुरासवे, लाभली रत्ने बहु नच घेतली परिती भवे, कालकूटच सेविले इतरास वाटून संपदा, श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा. फार सुंदर स्तोत्र आहे. क्षीरसागर मंथिती सुर घेऊनी असुरासवे, लाभली रत्ने बहु पण नच घेतली परिती भवे. शंकराने ती घेतली नाहीत. कालकूटच सेविले. शंकरांनी मात्र विष घेतलं. ते विष कुठं धारण केलं? म्हणून त्यांचा कंठ कसा झाला? मग त्यांचं नाव काय पडलं? बोला नीळकंठ भगवान की. समुद्र मंथन झालं. एक 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 वस्तू बाहेर निघाल्या. शेवटी अमृत निघालं आणि अमृत निघाल्यानंतर ते अमृत कोणी घेतलं? आसुरांनी घेतलं आणि पळून गेले. देव बघतच राहिले. अरे अमृत पळवलं, अमृत पळवलं. पुन्हा विष्णूंकडे आहो अमृत पळवलं बघा आता. बरे आसुरांनी तरी पटकन पिऊन टाकावं की नाही? मिळालंय म्हणल्यावर हे भांडू लागले म्हणे एकमेकात. आधी मी पिणार, आधी मी पिणार. दोघांचे भांडणं चालू आहेत. भगवंत गेले, मोहिनी अवतार घेतला आणि मोहिनीच्या रूपामध्ये येऊन पुन्हा ते अमृत वापस दिलं. पुन्हा आपल्या देवतांना सगळं राज्य मिळालं. त्यानंतर समुद्र मंथनाची कथा सांगून एका अध्यायामध्ये भगवंताच्या वामन अवताराची कथा आहे. हे वामन अवतार भगवंतांनी का घेतला? श्राद्धदेव मनूमध्ये वामन अवतार घेतला असं आपल्याला कथा माहिती आहे. आपण आज सकाळी वामनांचं पूजन पण केलंय. बऱ्याच जणांनी त्या वामनांना काही काही दिलंय. त्याच्यामध्ये कोणी कोणी तर चॉकलेट, गोळ्या, लॉलीपॉप पण दिले. जे इथं सकाळी होते त्यांच्या लक्षात आलं असेल. वामन एकदम खुश. सकाळी आपण वामन अवतार पूजन वगैरे केलं. त्या बलीला पाताळामध्ये घालण्यासाठी भगवंताने वामन अवतार घेतला. 3 पावलं पृथ्वी मागितली. एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये अंतरिक्ष, तिसरा पाय कुठं ठेवू सांग? बलीने सांगितलं मला सांगा देवा, दान देणारा मोठा की दान मोठं? देणारा मोठा. मग आता तुम्ही ते 2 घेतले. दान देणारा अजून मी शिल्लक आहे. तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा.
मग तो पाताळात गेला, भगवंत प्रसन्न झाले, त्याचे द्वारपाल म्हणून झाले असं वर्णन आहे. मग लक्ष्मी माता आल्या, बलीला राखी बांधली आणि आपल्या नवऱ्याला सोडून घेऊन गेले. वामन अवताराची कथा सांगितली. नवम स्कंदामध्ये अंबरीश इत्यादी सूर्यवंशी राजांचं वर्णन आहे. त्याच नवम स्कंदामध्ये 2 अध्यायांमध्ये रामचरित्र सांगितलंय. आता वस्तुतः रामचरित्र हे किती आहे हो? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तर असं चरित्र आहे. मग आता 10 मिनिटात सांगता येईल का? 8 वाजता तर जन्म करायचा आहे. हा, हे एक उपाय चांगला आहे बघा. 1 श्लोकी रामायण सांगू का तुम्हाला? आदौ राम तपो वनादिगमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्हि रामायणम. संपलं रामायण. एका श्लोकामध्ये संपूर्ण रामायण सांगितलंय. आपल्याला माहिती आहे तुम्ही तशी रामकथा ऐकलेली आहे. रावणाने कुणाला पळवलं, कोणाचं सहाय्य घेतलं परत पत्नीला आणायला? वानरसेना होती ना सगळी. नल होता, जांबवंत होता, त्याच्यानंतर सुग्रीव होते, अंगद होते, हनुमंतराय होते. लंकाला जाऊन लंका दहन करून त्याच्यानंतर सगळे तिकडे जाऊन समुद्रावर पूल बांधून सीतामातेला परत घेऊन आले. तुम्हाला माहिती आहे रामायण, मग कशाला सांगू आता ते. राजाने सांगितलं, महाराज ते सूर्यवंश कळाला आम्हाला तर चंद्रवंश सांगा की ज्या वंशामध्ये साक्षात गोपाल कृष्णांनी जन्म घेतलाय. बर, असं म्हणतात की पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली गाईचं रूप धरून. मला फार त्रास होतोय, फार राक्षस झालेत पृथ्वीवर, बघा काहीतरी. भगवंताने सांगितलं सगळ्यांना, काही काळजी करू नका, मी अवतार घेणार आहे. कुणाच्या पोटी? म्हणले देवकी आणि वसुदेव. या दोघांचा विवाह झाला, देवकी वसुदेवांचा. जाऊ लागले, वाटेमध्ये आकाशवाणी झाली, अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. अरे कंसा, तू जिला घेऊन जातोयस ना, ती देवकीचा 8वा मुलगा तुझ्या वधाला कारण आहे. ह्याने तलवारच काढली, बहिणीला मारायला निघाला. वसुदेवानं सांगितलं, थांबा, हिच्यापासून भय आहे का? हिच्या मुलापासून? म्हणजे मुलापासून. माझे सगळे मुलं तुला देतो, त्यांना मार, हिला मारू नको. बर, वर मीटिंग ठरली देवांची, सगळे मीटिंगला आले. सगळ्यांना सांगितलं, चला अवतार घ्यायचा आहे. लक्ष्मी मातेला बोलवलं, चला म्हणे खाली अवतार घ्यायचा आहे. लक्ष्मी मातेने सांगितलं, अजिबात मी येणार नाही. म्हणे का? नाही, मागच्या जन्मामध्ये मी सीता म्हणून आले होते तुमच्या सोबत. मला वाटलं तुम्ही राजा होतात, दशरथ पुत्र होतात. मला वाटलं की तुम्ही मला छानपैकी राजवाड्यामध्ये ठेवताल, आनंद देताल. काय लग्न झालं की वनवास. अजिबात येणार नाही म्हणे. भगवंताने सांगितलं, हे बघ, यावेळेस तुला मी एवढा आराम देतो, काहीच नाही म्हणले. फक्त तू ताटावर बसायचं, आराम खायचा, स्वयंपाक सुद्धा तू करायचं नाही, करायला सुद्धा माणसं, तू काहीच करायचं नाही, फक्त जेवायचं, झोपायचं. मग येते का सांग? हा, असं असेल तर येते म्हणले. लक्ष्मी माता तयार झाल्या, सगळ्या देवतांना बोलवलं, चला म्हणे यायचंय तुम्हाला. देवतांनी सांगितलं येणार नाहीत. म्हणे का? मागच्या जन्मामध्ये आम्ही वानर माकड होऊन आलो होतो. मग म्हणे आम्हाला तुम्ही युद्ध कोणासोबत करायला लावलं? रावण, कुंभकर्ण, त्यांच्याकडे मोठमोठे शस्त्र, आमच्याकडे सारं धुणं वाळू घालायच्या काठ्या नव्हत्या म्हणे.
आम्ही येणार नाहीत. देवांनी सांगितलं, हे बघा, यावेळेस आपल्याला भांडणं करायचे नाहीत. मग यावेळेस फक्त भांडणं लावून देऊन बघत बसायचेत म्हणले. अहो तुम्ही चला, तुमची एवढी मजा, लोणी तूप काही काही तुम्हाला खाऊ घालतो, चला म्हणे. म्हणे हो. मग देव तयार झाले. शेष नागाला सांगितलं तुम्ही चला. शेष म्हणले मी येणार नाही. म्हणे का? मागच्या जन्मामध्ये लक्ष्मण झालो होतो. वनवास कुणाला मागितला होता कैकेयीनं? रामाला. मला का घेऊन गेला सोबत? देव म्हणाला अरे तूच म्हणालास ना मी येतो. शेष म्हणाले अहो तसं म्हणायचं असतं लगेच चल म्हणता होय म्हणले. हा बरं, वनामध्ये घेऊन गेलात ते गेलात, तुमच्या सोबत तुमची बायको, माझी बायको घरी ठेवायला लावली, मी येणार नाही. देव म्हणले आता काय करावं बाबा? शेषाने शेवटी सांगितलं मी एका अटीवर येतो. मागच्या जन्मात मी छोटा झालो होतो म्हणून तुमचं सगळं ऐकावं लागलं. या जन्मामध्ये मी मोठा होतो, तुम्ही छोटे व्हा. देव मनातल्या मनात म्हणाले बाबा तू हो मोठा, पण तुला कसं नाचवायचं ते माझ्याच हातात आहे. ठीक आहे. शेष तयार झाले, लक्ष्मी माता तयार झाल्या, सगळे देव तयार झाले. म्हणजे दक्षिणायन आलं. मागच्या वेळेस उत्तरायणात जन्म घेतला, आता दक्षिणायनात घ्या. रात्र आली, देवा मागच्या वेळेस भर दुपारी जन्म घेतला होता 12 वाजता, आता भर रात्री या. एवढंच कशाला, चंद्र आला, मागच्या वेळेस सूर्य जन्मात वंश घेतला, आता चंद्रवंशात घ्या. तुरुंग आला, दरवेळेस काय म्हणे राजवाड्यात जन्म, आमच्याकडे कोणीतरी येऊ द्या की. देव म्हणाला अरे यावेळेस कोणाला नाही म्हणायचंच नाही, चल यावेळेस तुरुंगात जन्म. आणि मग म्हणतात सगळी जेव्हा मीटिंग वगैरे फायनल झाली, मग त्या वसुदेव देवकी कारागृहामध्ये राहू लागले. पहिला मुलगा जन्मला कीर्तिमान नावाचा, त्यांनी कंसाला आणून दिला. वसुदेवाने धर मार याला. कंसाने सांगितलं 8व्यापासून माझं मरण आहे, ह्याला कशाला मारू, जा घेऊन. नारद आले, कंसाला सांगितलं देव फार हुशार आहेत म्हणे. असं रांगेत जर थांबलं, इकडून 8वा हा होतो आणि इकडून मोजला तर पहिला 8वा होतो. काय सांगता येईल, पहिलाच 8वा असेल. त्याला मारलं. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा मेला. आता आले ते संकर्षणाची बारी, शेषाची. देवाने सांगितलं जा शेषा. ह्याने बघितलं तर खाली गेले, कंस आपटून मारतोय जन्माला आलं की. म्हणजे देवा तुम्ही जा ना आधी. देव म्हणाले तुला मोठं व्हायचं होतं ना, मग आधी जा तू. आता ठरलंय, आता बदलत नाही. ठीक, जा काही काळजी नको, मी आहे तिथं. माया घेईल तू गोकुळामध्ये, तिथं वृंदा हे आहे आपले रोहिणी आहे, तिच्या पोटामध्ये माया तुला तिकडं हे करेल. आणि मग 8वा स्वतः भगवंत त्या देवकीच्या उदरामध्ये आले. देवकीच्या उदरामध्ये आल्यानंतर सगळ्या देवतांनी भगवंताची गर्भात असताना स्तुती केली आहे. त्याला गर्भस्तुती असं म्हणतात. सत्यव्रतम सत्य परंत्र सत्यम, सगळे भगवंतांची स्तुती केली. आणि मग म्हणतात की ज्या वेळेस संपूर्ण असे योग्य काळ आला, सगळे ग्रह नक्षत्र अथ सर्व गुणोपेतः कालः परमशोभनः, सगळे ग्रह नक्षत्र तारे सगळे शुभ होते. अष्टमीचा दिवस होता, श्रावण महिना होता, रात्री 12 वाजले होते, बुधवार वार होता. आणि सगळे वायू वारा वाहत होता. कसा? ववौ वायु सुखस्पर्शः, आपल्या शरीराला आनंद होईल असा वारा वाहू लागला. पाऊस पडू लागला, धो नाही, जसा सडा टाकतोत ना आपण छोटासा, तसा पाऊस पडू लागला. आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सगळे ग्रह तारा नक्षत्र शुभ असताना अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवंत त्या कारागृहामध्ये देवकीच्या पोटी अवताराला येतात. बोला गोपाल कृष्ण भगवान की. तर या ठिकाणी कृष्ण जन्म होईल, आपला पाळणा वगैरे होईल, त्यानंतर रामाचं पद होईल, त्यानंतर आरती होईल. उद्याची एक सूचना अशी आहे की उद्या
कथेचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी आपल्याला गोवर्धन लीला बघायची आहे. म्हणून उद्या गोवर्धन काला आहे. त्यामुळं उद्या इथं एक छान गोवर्धन केल्या जाईल आणि उद्या आपल्याला काल्याचा प्रसाद दिला जाईल. परवा मात्र 6वा दिवस रुक्मिणी कृष्ण विवाह. आजची कथा आपण याच ठिकाणी थांबवूत. गोपाल कृष्ण भगवान की. चला. हाती भाले बाया पाळण्याची दोरी बाया पाळण्याची दोरी जगन्नाथाहुनी थोर माऊलीची थोरी चंद्र सूर्य हे दोन्ही नयनी उषा पौर्णिमा दोन्ही वदनी तिच्या ओती ओथमी ते दुधाची शिदोरी बाया दुधाची शिदोरी जिच्या हाती हाले बाया पाळण्याची दोरी बोल पहिला तीच बोलवी हाती धरुनी तीच चालवी. समजतंय ना. तीच गुरु विषयाचा पहिला संसारी बाया पहिला संसारी तिच्या हाती हाले बाया पाळण्याची दोरी जगन्नाथाहुनी थोर माऊलीची थोरी बाया माऊलीची थोरी जिच्या हाती हाले बाया पाळण्याची दोरी. राम झाला कौसल्या कृष्ण कोमळे देवकी नंदन तीच वाटी सांभाळती पुरुषार्थी चारी बाया पुरुषार्थचारी जिच्या हाती हाले बाया पाळण्याची दोरी जगन्नाथाहुनी थोर थोरी जिच्या हाती हाले बाया पाळण्याची बाया पाळण्याची दोरी. गोपाल कृष्ण भगवान. सुख करता दुःख हरता सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामने मात्रे कामना पूर्ती. जय देव रत्नाकशित फळा तुझा गौरी कुमरा कुमकुम केशरा हिरे जडित मुकट शोभतो बरा झुंझुंती न पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रैनयना दास रामाचा वाट पाहे सदना. वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता.
वेद तरुंचे मधुर फळ स्वादुर से जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकल सेऊनी झाले जन सुफल पहा पर्वणी आली अवनी ही अगहरणी भवजल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता हो जय श्री भागव आरती करू तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझा हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसाची चित्त शोक सुखमले संत अतिकुले सेऊ निरमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंत हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा कविवर संताचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कलीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंत हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या चरण खचित जळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करू तुझ अहो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हो आरती करू तुझ भगवंता हो आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं मुजेन्द्रः सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनो सुवर्णपात्रे रजसंस्कृतेन प्रदीप्तवासासंगतेन नीराञ्जनन्ते जगदीश कुर्यात् मन्दारमाला कुलतालकायै कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामना कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय।